आज खरं म्हणजे आम्ही ओबीसी सकल मोर्चातर्फे आणि विविध संघटनांचे सगळे प्रतिनिधी, त्यात काही एक संघटना म्हणू नको तर ओबीसीचे सर्व समाज बांधव जे जे अग्रेसरली लढतात या विषया ओबीसीच्या प्रश्नाला घेऊन लढत आलेले आहेत. या जनगणनेच्या संदर्भात आणि UGCच्या जे आता UGCच्या संदर्भात गाईडलाईन्स आल्या किंवा बिल आलं त्या संदर्भात ही फार चर्चा विदर्भातील सगळ्या ओबीसी नेत्यांच्या बरोबर झाली. हे दोनही गोष्टी फार अन्यायकारक आहेत आणि मला वाटतं की त्यामध्ये SC ST बरोबर ओबीसी हा कलम का नाही. मग ओबीसी जर जनगणना होत नसेल तर उद्या ओबीसीच्या आरक्षणाचं काय. तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसीमध्ये येणारे जे आत्ता अडथळे आहेत, जे जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगर किंवा इतर ठिकाणी निवडणुका थांबलेल्या आहेत, मग याचं काय. आणि त्याबरोबरच ओबीसीच्या आरक्षणाचं तर विषय संपुष्टातच येईल. म्हणून हे सर्व अन्यायकारक दोन विषयाला घेऊन खूप चर्चा झाली आणि ही सरकारच्याकडे हा आवाज पोहोचवण्याचं ठरवलं सरकारच्या दरवाजापर्यंत. त्यामुळे 17 तारखेला आम्ही आमच्या संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन करून सुरुवात करायची आहे. आणि या जनगणनेमध्ये जोपर्यंत हे ओबीसीचा समावेश होत नाही तोपर्यंत मोठा एक आंदोलन या राज्यामध्ये सगळ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ठरवलं की हे आंदोलन उभं झालं पाहिजे. आणि त्याची सुरुवात आम्ही जिल्हा स्तरावर मोर्चे आपल्या बैठका घेऊन त्याची सुरुवात करू. जिल्हा स्तरावर मोर्चे काढू आणि विभागीय स्तरावर मोर्चे काढू आणि सरकारच्या लक्षात हे आणून देऊ की तुम्ही ओबीसीवर अन्याय करतात, तो अन्याय दूर झाला पाहिजे. आणि त्या पलीकडे जाऊन आम्ही एक ओबीसी युवा संमेलन पण आम्ही घेतो आहोत. तो साधारणतः मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये होईल. आणि ओबीसीच्या जे अधिकार आहेत, जसं UGCच्या माध्यमातून जे अधिकार त्यांचा किंवा हक्क डावलण्याचा प्रयत्न झाला आहे, जे त्यामध्ये प्रावधान केले गेलेलं आहे, हे फार अन्यायकारक आहे. आणि त्याबरोबर त्यांचे अधिकार, हक्क, जसं महाज्योती महाराष्ट्रातील कार्यरत आहे पण अजून पैसे मिळाले नाहीत, संख्या मोठी आहे परंतु त्यामध्ये कुठलीही योजना आता पूर्ण क्षमतेनं सुरू नाही. खूप मोठे विषय असे आहेत. पण आम्हाला मुख्यत्वे दोन विषयावर आत्ता हे सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. आणि त्याची सुरुवात 17 फरवरीला संविधान चौकातमधील आंदोलनाने करायचं ठरलं आहे. काही संघटनांचे दिल्लीत सुद्धा आंदोलन होते आहे. आपला जो 17 तारखेचं आंदोलन असणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे, किती लोक येतील, काय ते? नाही, बघा, आम्ही सर्वांना आवाहन करतो आहोत. आणि त्याच्या पलीकडे पुन्हा एक सांगतो आपल्याला की आम्ही या जनगणनेमध्ये ओबीसीनी सहभागच घेऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या दरवाजापुढे एक पाटी लावली पाहिजे की हा जनगणनेमध्ये ओबीसीचा कालम किंवा ओबीसीचा समावेश करा त्यामध्ये, तर आम्ही सहभाग घेऊ, अन्यथा घेणार नाही. आम्ही ते करतो आहोत आणि प्रत्येक ओबीसी माणसाने ते लावावं असं आवाहन मी करतो आहे. तुम्ही सहभागी घेऊन उपयोग नाही. जर ओबीसी हा ही संपूर्ण कॅटेगरी संपुष्टातच आणायची असेल तर मग त्यांना जर तुम्ही हायर कॅटेगरीमध्ये टाकत असाल, कास्टमध्ये टाकत असाल, तर त्यामुळे तो एक सुद्धा विषय आहे. आणि राहिला 17 तारखेच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोक येतील, तिकडे बसतील. धरणे आंदोलन आहे, त्याची सुरुवात आहे 17 पासून, ती सुरुवात आहे. हे आंदोलन जोपर्यंत हा विषय संपुष्टात येत नाही तोपर्यंत सुरू राहील. संघटनांसोबत राजकीय पक्षांना सुद्धा समोर नाही, बघा, ज्यांना यायचं आहे हे राजकीय याला स्वरूप नाहीच मुळात. ज्याला आपल्या राजकीय जोडे चपला बाहेर काढायचे आहेत आणि ओबीसीच्या हक्कासाठी यायचं आहे ते सर्व त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात. त्याला कुणाचंही बंधन नाही. आणि हे काही कोणत्या राजकीय बॅनरच्या खाली आंदोलन आणि मागणी होते आहे असं समजायचं कारण नाही. बांगलादेशात 1.25 कोटी हिंदू आहेत आणि ते एकत्र आल्यास काही होऊ शकतो असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी वक्तव्य. नाही, त्यांचं ते मला त्यावर फार बोलायचं नाही. आणि संघचालक काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या ओबीसीची लढाई महत्त्वाची वाटते आम्हाला. आणि
ओबीसीच्या हक्काचं मिळालं तर त्यांचे जे आत्ताचे प्रश्न आहेत आरक्षणापासून तर नोकऱ्यापर्यंत ते सगळे प्रश्न दूर होतील. पहिले पोटाची व्यवस्था करा, पहिले पोठोबा, आम्ही नंतर विठोबा तो म्हणायला तयारच आहोत. सरसंघचालक कसे म्हणाले 3 अपत्य असावे. सरसंघचालक कसे म्हणाले 3 अपत्य असावे. आता जनगणनेचाच विषय सुरू आहे. नाही, ते 3 म्हणू देत, 5 म्हणू देत, त्यांना शुभेच्छा आहेत. जे जे म्हणतात त्यांनी सुरुवात करावी अशी आमची मागणी आहे. शासकीय रुग्णालयात आता मोफत उपचार बंद झाले. शासकीय रुग्णालयात मोफत उपचार बंद झालेले आहे. आता 5 रुपयापासून 40,000पर्यंत शस्त्रक्रियेसाठी आता ते सगळे पैसे मोजावे. भीक मागा म्हणा. राज्यातील सरकारांना भीक मागायची पाळी आली आहे. मोदी साहेबांचे केंद्रातील सरकार आणि फडणवीसांच्या सरकारला रस्त्यावर यांची कटोरा घेऊन उभं राहिलं पाहिजेत आणि त्या कटोऱ्यामध्ये लोकांना सांगितलं पाहिजे की आमच्याकडे आता रुग्णांची सेवा करण्यासाठी पैसे नाही, तर देवाच्या नावाने, ईश्वराच्या नावाने आमच्याकडे काही दान टाका, म्हणजे आम्हाला सरकार चालवता येईल आणि गरिबाची सेवा करता येईल, अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी. मंगळसूत्र घालून गेलं म्हणून एका मुलीला परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. कुठे मला नाही माहिती, मी वाचलं नाही अजून. सीईटीच्या एक्झाममध्ये कोणतं म्हणजे मंगळसूत्र घालून गेल्यामुळे म्हणजे त्याला परीक्षेलाच बसू दिलं नाही. हां, म्हणून लग्न झालेल्या विवाहित मुलींनी पुढचा अभ्यास करू नये किंवा परीक्षा देऊ नये, म्हणजे हे तर कोणाचं हे दिव्य विचार आहे त्यांचे. म्हणजे युजीसीच्या परीक्षेमध्ये सांगताय तुम्ही, सीईटीच्या परीक्षेमध्ये आम्ही त्याला मागणी करू. मी सगळी माहिती घेतो आणि जो असेल ना हे याला त्या पोरीला परीक्षेपासून वंचित ठेवला असेल त्या अधिकाऱ्याला जोड्याने मारलं पाहिजे असं मी सांगतो. आणि जोड्याने जो मारून येईल त्याला 25,000चं वगैरे बक्षीस ठेवू आम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.